हो पहिलाच बॉल फ्लिक केला आडव्या बॅटने. स्क्वेअर लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. तेच तर्रार तेजसच्या बॅट मधून येते. पहिल्या चेंडूवरती चौकार. घड्याळात बरोबर 4:05 झालेत आणि पहिला चेंडू हाताळला. याची नोंद घ्यायची आहे गलमेवाडी संघ, कारण की तुम्ही क्षेत्ररक्षण करताय. आम्ही तुम्हाला मिनिट सांगणार नाहीयेत. ज्यावेळेस इथे टायमरमध्ये मिनिट होईल तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं जाईल आणि त्यानंतर पोलीस षटक तुम्हाला हाताळावं लागेल, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे. 4 धावा धावफलकावरती. आपण का चांगला डाऊन द ग्राउंड खेळला. दुर्गेश त्याच्या पाठीमागे उलटा धावतोय जरूर, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाईल. दुसरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाते. धावफलक पोहोचेल 6 या आकड्यावर. हो आडव्या बॅटनं खेळाय या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. याला बोलतात क्षेत्ररक्षणाचा नियंत्रित आरसा. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय गणेश यांनी अगेन्स्ट दी तेजस, खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. ज्यावेळेस फ्लिकने चौकार आला त्यानंतर लगेच मिड विकेट हटवला व पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे ऍक्सेप्टन्स रखली होती, परंतु पंचांनी मागणी सरळ सरळ फेटाळली आहे. डॉट बॉल येतोय, सलगचा दुसरा डॉट बॉल. गणेश खूप मोठा अनुभव आहे आणि पीटीपीएल मध्ये त्यांनी दाखवून दिले की किती उभरता सितारा मोठा आहे तो पाटण तालुक्यातील. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. तेच तर्रार तेजस. फटका जसा बॅट मधून आला त्याने त्याच्याकडे पाहिलं देखील नाहीये. त्याला माहिती आहे सहज क्लिअर होणार आहे बाउंड्री. षटकार. आणखीन एक लॉफ्टेड ड्राइव्ह केलाय. ओ हो यावेळेस राखुश आहे, अगदी हातामध्ये जातोय. षटकार मारला परंतु लगेच त्याने देखील परतीचा संपत आले. दुसरं षटक घेऊन सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. पंच बिली बाउंडिंग आमचे भगत सर दर्शवतायत. धाव फलक पोहोचेल 13 या आकड्यावर. दोन्ही टीम कुंभारगाव विभागातून बिलॉंग करतात आणि कुंभारगावकरांचा इतिहास खूप मोठा आहे. या विभागाचा खूप सारे लेजंड खेळाडू आहेत आणि क्रिकेट जपलं जातं या मातीमध्ये. चांगला फटका अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून डीपला काव कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण दुर्गेचं. पहिलीचा प्रयत्न आदित्यचा कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. रनिंग बिटवीन द विकेट. तुम्ही तुमच्या साथी खेळाडूला फॉलो करायचा आहे. चेंडूला फॉलो केला आणि त्या ठिकाणी थोडीशी फसगत झाली होती परंतु सेफ. एक धाव जोडली जाते धाव फलकावर.
व पुन्हा एकदा शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द ग्रास जाईल मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव येते. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे पोहोचते 15 या आकड्यावरती. एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती तेजसने. ती स्टार्ट तुम्हाला कंप्लीट पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. व पुन्हा एकदा आडव्या वाटणे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. फेकी क्रॉस झाले. पाहिलंच नाहीये पुन्हा एकदा. एक धाव ही देखील जोडली जाईल. संपतची चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय अगदी लाईन लेंथ योग्य नियंत्रित गती. टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्या गतीवरती तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. आणखीन एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव 17. एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती तेजसने परंतु त्याला कंटिन्यू करता आलेली नाही. खास करून आदित्य. दुसरं षटक आहे. ज्या पद्धतीचं सुरुवातीला 12चं त्यांचं रन रेट होतं तेच कॅरी केलं असतं तर 50 धावा योग्य अगेन्स्ट दी गलमवाडी टीम. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट आले. दुर्गेश यांच्या हातातून होते चुकी. हे 6 येतोय षटकार. षटकार येतोय हा. 23 धावा या षटकाराच्या मदतीने. ओ हो 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 हो. चेंडू अगदी आबाळात बुक्की मारून अगदी आदितच्या बॅट मधून बुक्की टेंगुळ काढून चेंडू जातोय षटकार. सुरुवात केली होती परंतु शेवटचे चेंडू खूप महागडे ठरले कारण की कॅच ड्रॉप झाली तिथे षटकाराला. त्यानंतर हे जीवनदान म्हणजे अगदी अनुदान मिळाल्यासारखं. आणि नंतर पुढच्या चेंडूवरती आणखीन एक षटकाराला. धावफलक पोहोचले 29 मोरे ब्रदर्स अँड कंपनी सिद्धनाथ फायटर्स संघाचं. ओ यावेळेस A1 पवनच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेस संधी होती पहा. यावेळेस संधी जरूर आहे. कॅच ड्रॉप होते आणि चेंडू देखील अगदी बॉडी लाईनच्या जवळ येतोय. आणि जर पाहिलं गेले तर 3 धावा धावून कंप्लीट केलेत. खास करून A1 पवन चांगला धावला. 32 धावा झाल्या. चांगली सुरुवात. एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती तेजसने आणि ती स्टार्ट कॅरी केले दोन्ही फलंदाजांनी खास करून आदित्य. मिस टायमिंग स्ट्रोक येतोय. जातोय चेंडू गली रिजन मध्ये. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न.
कमबॅक राहिला या गोलंदाजीमध्ये किरण यांचा. खरंच कारण की अगोदरचं षटक महागडं ठरलं होतं आणि अगेन्स्ट द आदित्य चांगल्या लयमध्ये आहे. त्याच्यासमोर ही चांगली रणनीती, लेंथ बॉलचा योग्य वापर किरण करत असताना आपण पाहतोय. व पुन्हा एकदा समोरच्या दिशेने येतोय दुर्गेश, पुन्हा एकदा चेंडूवरती. आता चुकी होणार नाहीये, चांगलं कलेक्शन राहिलंय दुर्गेशचं. ओ यावेळेस पैकी देखील सुरेख राहिली होती, परंतु स्वप्नीलने इंटरेस्ट दाखवला होता थ्रो करण्याचा, परंतु बॅकअप नव्हता, त्यामुळे तो थांबला. 2 धावा येत आहेत, धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पोहोचले 35. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु बाउन्सर हाताळला. याला बोलतात चतुर चाणाक्ष चालाक गोलंदाजी. शेवटचा चेंडू आहे, पुढे येऊन फलंदाज खेळेल हे अगोदरच जाणलं होतं आणि त्यानंतर बाउन्सर अटेम्प्ट केला. षटकाची होते सांगता. धावफलक 35 आणि या आकड्यावरती तेजस मात्र बाद झालाय आणि तिथून A1 पवन आणि आदित्य या जोडीने पुढील धावा जमवलेत. चांगली बॅटिंग, 6 धावांचं षटक, पहिलं 12 धावांचं षटक आलं होतं. गणेश तिथे एक विकेट आली होती, त्यानंतर संपत याने सुरुवात चांगली केली, परंतु 17 धावा तिथे खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर किरण यांचं कमबॅक करून देणारं षटक, मात्र 6 धावा खर्च केलेत. चला नवीन गोलंदाज प्लीज. गणेश दादा टायमर ऑन आहे, परंतु तुम्ही बरोबर टायमिंग वरती आहात, परंतु ज्यावेळेस आपण पाठीमागे राहू तुम्हाला एक फर्स्ट वॉर्निंग दिली जाईल. ओहो, यावेळेस बॅटला चेंडू लागून जातोय स्टंप वरती आणि पवनचा खेळ या ठिकाणी समाप्त. डीजे मास्टर तुमचं मनापासून आभार. महेश आलेत पवनच्या जागेवरती. पहिल्याच चौथ्या षटकाच्या चेंडूवरती विकेट मात्र मिळवून दिले संदीपने. ओ चांगला अक्रॉस द बॅट खेळा, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाची हाईट आहे, परंतु त्याची हाईट थोडी कमी पडेल. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी स्टंप जवळच राहतोय. स्वप्नील स्वतः चेंडू पकडतायत आणि एक कानमंत्र देऊन लगेच मागे जातील, कारण की त्याला माहिती आहे आदित्यला पाहिलंय त्यांनीच पहिल्या चेंडूपासून, त्याचा काय ट्रॅक आहे, काय ट्रान्स आहे. धावफलक पोचलंय 40 या आकड्यावरती. चांगली टोटल उभी केले आतापर्यंत मोरे ब्रदर्स अँड कंपनी. ओ चांगला गॅप मध्ये शोधून काढला, चेंडू जातोय अतिशय वेगाने, कार्पेटला आग लावत, परंतु एक्स्ट्रा कव्हरला अडवला जातोय. येस, परंतु महेश पोहोचत नाहीये. धावचीच्या स्वरूपात बाद होईल, 1 धाव येईल. धावफलक पोहोचतोय 41 या आकड्यावरती. एक्केचाळीस धावा अजून देखील चेंडू आहेत शिल्लक. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच आमचे तसकिमस नाही आहेत. सबमरीन डिलिव्हरी,
फटका बसलाय. चेंडू निश्चित स्वरूपात घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचते 42-42 आणि 43 धावांचं चांगलं लक्ष उभं केलेलं आहे नाईक बाय 11 गलमेवाडी संघासमोर. चला तुम्ही मोरे ब्रदर्स अँड कंपनी सिद्धनाथ फायटर्स रेडी राहायचंय. मैदानाचा ताबा लगेच घ्यायचाय. प्रथम बॅटिंग करत असताना चांगली टोटल उभी केले मोरे ब्रदर्स अँड कंपनी. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन A1 पवन स्वतः लीड करतोय. प्रकाश आणि सगळ्यांच्या मधोमध या संघाचा हिरा टेम्पा बहुमा रॉकी राकेश आहे या संघामध्ये. आज हॅट पण त्याने परिधान केले टेम्पा बहुमा सारखी. चला मॅचला करूया सुरुवात. नाईक बाय 11 मित्रांनो तुमचे ओपनिंगचे पेअर पाठवायचे. क्षेत्ररक्षण सजवलंय अगदी. पंच आमचे मॅच लावते सुरुवात. पाठलाग करतोय आपण 43 धावांचा आणि चेंडू हातामध्ये दिलेला आहे कॅप्टन पवन यांच्या हातामध्ये. होते सुरुवात. एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ ठेवला गेलाय अगेन्स्ट दी आशिष आणि स्वप्नील मध्ये. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. पहिला बॉल येतोय. चला धावांचा पाठलाग करूया आणि धावा थांबूया. पहिलाच बॉल. ओहो कॅच हिटची संधी. कॅच ड्रॉप होते. चेंडू जातोय डीप ला कव्हर करून सर्कलला परंतु चांगला एफर्ट. परंतु 3 धावा रोखू शकणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती येत आहेत. धाव संख्या 3.
हो थोडा शफल झालाय स्वप्नील आणि चेंडू जातोय फाईन लेगला. एक धाव येते, धावफलक पोहोचेल 4 या आकड्यावरती. अगोदरच जाणलं होतं शफल झालेला आणि चांगल्या लेंथवरती शरीराचा वेध घेणारा चेंडू हाताळला यावेळेस पवन यांनी. हो चांगला बॉल, अगदी सबमरीन राहिलाय. टॉट बॉल. नाईक बाय 11 संघ उत्कृष्ट संघ आहे आणि एकत्र येऊन आता खेळतायत आणि नक्कीच यावर्षीचा हंगाम चांगल्या पद्धतीने हा संघ गाजवतोय. पुन्हा एकदा जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच बॉल खेळला त्याने, नवीन एकच बॉल खेळला, एकच बॉल आला आला. हो सर बॉल घ्या. मैदानाचे सगळे कुठनं पाठवले का नाही पोरात पळू क्या त्याची मोटर जाय पाहिजे लहान पोरं इथं बसते त्यांना बोलायचं बा तुम्ही लोक डिवाइडेशन दिलं पाहिजे. लास्ट एक बॉल पाहिजे बॉल ब्लॅक झालाय ना. नाही त्याला सांग एकच बॉल खेळला त्याने. सर एकच बॉल खेळलाय, एकच बॉल खेळलाय आणि नवीन आहे. अरे पवन तो एकच बॉल खेळलाय, पॅकेट निघालाय, बॉल खेळलाय तो, एक बॉल बाहेर गेला म्हणून तो आणलाय. एकच बॉल खेळलाय फक्त. अबे बॉल टाकत. चला मॅच करूया स्टार्ट. हो चांगला फटका हातामध्ये आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. सुंदर झेल. विवेक, विवेकचे हात म्हणजे सेफ हँड. स्वप्नीलला मात्र परतावं लागेल. थोडा स्ट्रगल करत होता परंतु आता त्याच्या स्ट्रगलला फुल स्टॉप लागलाय. तो फुल स्टॉप लावला येते म्हणजे गोलंदाज A1 पवनने. विकेटचं पतन. धुरंधर मधलं लाव रंबा. निलेश आलेत आज चांगल्या लय मध्ये आहे. दोन्ही टीम चांगली. ओहो यावेळेस फ्लिक केलाय, फक्त दिशा दिले चेंडूला. मात्र इनफिल्डच्या आतमध्ये रॉकी कॅरी करतोय. तोपर्यंत एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 6. दुसऱ्या षटकासाठी आदित्यला बोलवलंय कॅप्टनने. त्याच्याकडे बोट दाखवला आणि तो आलाय गोलंदाजीला. क्षेत्ररक्षण मात्र खुलं होईल. स्वतः कॅप्टन लॉंग ऑनला येत आहेत आणि पूर्ण क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने सजवलंय. स्ट्राईक वरती आता आपण निलेशने फक्त पुश केलाय आणि आशिषला स्ट्राईक देण्याचा त्याचा माणूस होता. आशिषकडे स्ट्राईक येते. आशिष या गलमेवाडी संघाचा हार्ड हिटर खेळाडू आहे आणि त्याच्याकडे जेवढा स्ट्राईक राहील तेवढं फायद्याचं ठरेल.
धावफलक पोहोचले 7 या आकड्यावरती. 43 धावांचा आपण पाठलाग करतोय, त्यातील 7 धावा धावफलकावरती जोडलेत. एक गडी बाद झालाय स्वप्नीच्या रूपामध्ये. ओहो, यावेळी चांगला फटकाय. व्हॉट अ कॅच यार. एकच जल्लोष मैदानाच्या आतमध्ये मोरे ब्रदर्स अँड कंपनी यांचा. अगदी चांगले जजमेंट. थोडासा हातातून निष्ठून चालला होता, परंतु त्याला पकडून ठेवला. आणि जो हार्ड हिटर आहे या संघाचा आशिष मात्र बाद. अक्षय आलाय, आशिष मात्र बाद झालाय. आणि ह्यूज विकेट आहे ती गलमेवाडी संघासाठी. आज पूर्ण जान होत आहेत संपूर्ण सिद्धनाथ फायटर्स बोरेवाडी संघ. फटका बसलाय, पुन्हा एकदा लॉब केलाय महेश. ओ चांगला एफर्ट, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला, परंतु 2 धावा निश्चित स्वरूपात थांबवल्या जात आहेत. तेजसचं देखील आकर्षक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावफलक पोहोचले 9 या आकड्यावर. मोरे ब्रदर्स अँड कंपनी आज मैदानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ दाखवत आहेत. पुन्हा एकदा बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅक टू दी बॉलर खेळा, परंतु चेंडू येतोय डीप लॉंग ऑनला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. आधी त्याला ज्या पद्धतीने तेजस आला आणि तेजसने त्याच्या कानामध्ये जी चर्चा झाली होती 1 सेकंदाची, तीच लाईन तोच टप्पा ठेवलाय. धावफलक पोहोचलाय 10 या आकड्यावर. फुल टॉस्ट पवन आणि पहा अगदी बॉल वरती गेला होता. कॅच ड्रॉप होते, कॅच पकडणं गरजेचं होतं. कॅच ड्रॉप होऊन 2 धावा येत आहेत. धावफलक पोहोचलंय 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. थ्रोसाठी कॉल दिला होता, परंतु थांबवलंय. 1 धाव येते या चेंडूवरती. धावफलक पोहोचला आहे 13. 43 धावांचा आपण पाठलाग करतोय. 2 षटकाखेरीज धावफलक आहे 13. आता समीकरण बनलंय 12 चेंडू आणि 30 धावांचं. स्ट्राईक बाय 11 गलमेवाडी संघाचे दोन्ही फलंदाज आता चांगल्या पद्धतीने सेट झालेत. निलेश आणि अक्षय, आशिष आणि स्वप्नील ही जोडी लवकर बाद झाले आणि तंबूत परतले. आता मात्र कॅप्टन गेले आहेत महेशकडे. जर्सी नंबर 10 महेशला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की मॅच मध्ये आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पकड मजबूत ठेवले मोरे ब्रदर्स अँड कंपनी, सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी यांनी. 12 चेंडू 30 धावांची गरज. महेश आलाय गोलंदाजीसाठी. 3रं षटक प्रगतीपथावर होतंय. पहिलाच बॉल महेशवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल सबमरीन डिलिव्हरी. पहा लगेच बॅट स्विंग पाहिली तर लगेच चर्चा होते आणि चर्चेने लगेच मोरेवाडीचे खेळाडू, तेज तर्रार खेळाडू, एकदम तेजस्वी नजरेने या खेळाडूकडे पाहतायत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईडिश लाईन ऑफ साइड द ऑफ चेंडू ठेवलाय. सुरेख असा डॉट बॉल येतोय. आणखीन एक डॉट. 10 चेंडू 30 धावांची गरज.
मॅच मध्ये अगदी चांगली भूमिका निभावतोय गोलंदाज महेश. हो यावेळेस स्लोवर टाकलाय आणि स्लोवरच्या जाळ्यामध्ये स्वतः बसलाय. क्लासिकल फटका येतोय. ही गरज होती का या सत्रामध्ये, या सायंकाळच्या सत्रामध्ये? स्लोवर चेंडू खूप वेळ भेटला आणि त्याला फेकून दिला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. धावफलक 19. हो पुन्हा एकदा यावेळी चुकी होते महेश कडून. व्हाईट बॉल येतोय. धावफलक पोहोचतोय 20. नक्कीच त्या षटकाराने या मॅच मध्ये कलमवाडी संघाला थोडं का होईना परंतु या मॅच मध्ये बांधून ठेवलंय. हो थोडासा बॅटच्या वरच्याकडे लागतोय. समोर मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय पाठीमागे लॉंग स्टॉपला. एक धाव येते. 21 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन मारलेला. ओ हो यावेळेस हरीश दादा कुठे असतील त्यांनी यायचंय.
चेक पंच आपला निर्णय काय? चेक पंच सर आपला निर्णय काय? चला झालं संपलं. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक मिळालं आहे आर्या एंटरप्राइजेसचे सर्वा माननीय आदरणीय दत्तात्रय डाकवे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संघर्षातून घडलेलं नेतृत्व, कामातून ओळख निर्माण करणारा नेता, आणि प्रत्येक अडचणीत जनतेसोबत उभा राहणारा व्यक्तिमत्व, घणसोली प्रभाग क्रमांक 9 चा एक आत्मविश्वास, माननीय नगरसेवक प्रशांत पाटील दादा यांचं आजच्या कार्यक्रमात ऊर्जा, प्रेरणा आणि नव्या संकल्पासह भव्य व दणदणीत स्वागत आणि आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सदैव तत्पर आहे. आपली उपस्थिती आम्हाला सांगते, सेवा हीच खरी आमची ओळख आहे आणि कष्टातूनच परिवर्तन घडतं. चला तर मग आपण स्वागतासाठी तत्पर राहूया. माननीय आदरणीय नगरसेवक प्रशांत पाटील दादा आणि चिरंजीव यज्ञेश पाटील
बोलूच नको इथे काय. डायरेक्ट तिथे डिसिजन घे. कॅप्टन बघून घेते, कमिटी बघून घेते. इथे दोन्हीकडे द्यायचं बोलतो, इथे थांबवतो, इथे द्यायचंच नाही आम्हाला. टाइम जातो एक तरी. जसं अजून देखील पाहिलं तर तब्बल आपल्याला 5 मॅचेस अजून देखील कव्हर करायचे आहेत. निर्णय आपल्यापर्यंत लगेच पोहोचवला जाईल कारण या एका निर्णयासाठी आपण तब्बल 10 मिनटं अजून देखील थांबलोय आणि पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतील आमचे भरत जाधव सर. यस पंच आपला निर्णय काय? डेड बॉल. यस मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा आपण जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे आता मात्र दोन्ही संघांनी निर्णय मात्र मान्य केला. धन्यवाद दोन्ही संघांचे सहर्ष आभार मानतो की आपण निर्णय जो होता त्या निर्णयाला सहमती दिलीत. आता पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 8 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. क्रुशियल मॅच आहे. थोडंसं आपण पाहतोय व्यत्यय आला होता मात्र 8 चेंडू 21 ची गरज. पुन्हा एकदा आपण पाहूया आता पंचांचा निर्णय. घोषांकित क्षेत्रात 1 धाव आपल्याला पाहायला मिळतोय. A1 पवन आपण व्यासपीठाच्या समोर पाहतोय नाराज आहे खेळाडूंवर. स्पीडअप करायचं दोन्ही संघाला. हाफ ट्रॅक का टायमिंग तर प्रॉपर सुरेख कसा फटका आणि हा आलाय डीजे मास्टरला दिले संधी. या डीजे मास्टर लगेच यायचे. आता असेल 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा. सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघ थोडंसं स्पीडअप करा. पंच अजून देखील आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. 3 ते 4 सामने अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा. शेवटचं षटक राजेश आपल्याला घ्यायला आलेत. गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 14 धावा डिफेंड करण्यासाठी राजेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऐकतोय या मंगलमूर्ती चषक 2025चा थर्रार पाहताय ऐकताय. गेले 2 दिवस झालं निर्विघ्नपणे पार पडणारा हा चषक आज दुसरा दिवस आपण पाहताय. सन्माननीय कैलासवासी संदीप परशुराम पवार SP यांच्या स्मरणार्थ आयोजित श्री मंगलमूर्ती चषक 2025 आणि या चषकाचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील साखळी सामन्यातील शेवटची मॅच आपण पाहताय अनुभवताय. आणि मंगलमूर्ती मराठवाडी संघाला जर पाहिलं तर आज 50 वर्ष देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण 1975 साली हा संघ स्थापन झाला होता. मंगलमूर्ती स्पोर्ट्स मराठवाडी हा संघ 1975 साली स्थापन करण्यात आला होता. आणि आज जर पाहिलं तर 50वे वर्ष पाहायला मिळत आहेत. मोठा फटका लांब 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 आणि लांब उत्तुंग असा षटकार. षटकारानंतर आता मात्र समीकरण चेंज होईल. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 4 चेंडू 7 ची गरज. 4-7चं समीकरण. काय घडेल काय बिघडेल मॅच कुठे जाईल. मॅच अजून देखील दोलायमान अवस्थेत. चला थोडासा स्पीडअप करा. प्रेशर प्रेशर आणि प्रेशरची मॅच. कॅचेटचा कॉल आहे. 2 खेळाडू तैनात आहेत. वा भाई वा. 1-2 आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेलला जर्सी नंबर 45. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात जायचंय. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरला संधी. या डीजे मास्टर.
GTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहे. 3 चेंडू 7ची गरज, 3-7चं समीकरण. नवीन फलंदाज संपत मैदानाच्या आतमध्ये. SB संपत एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जर्सी नंबर 4 हार्ड हिटर आहे. त्याला माहित नाही, नवीन आहे तो. समजून घे चला. जेव्हा सांगेल तेव्हा पटकन वाजव. चला थोडंसं स्पीडअप करायचं. 3-7ची गरज. संपत एक हार्ड हिटर गलमेवाडी संघाचा. क्रुशल मॅच. पंचांकडे अपील केली आहे, व्हाईट बॉलसाठी नाकारली आहे. आता मात्र 2 चेंडू 7ची गरज, म्हणजे 2 चेंडू सीमारेषे पार घालवावे लागतील. 1 षटकार 1 सिंगल, 1 चौकार, 2 चौकार मारावे लागतील. काय होईल मॅच? इकडे आहार तिकडे वीर. 1 षटकार 1 सिंगल. काय घडेल मॅच मध्ये सांगू शकत नाहीत. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. रॉकी यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कंपल्सरी चेस. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. 0तून हिरोतून 0 बनेल का फलंदाज? अक्षयला 0तून हिरो बनायचा संधी. 1 चेंडू 6ची गरज आणि चेंडूचा विरकावलाय, कॅच सुटली आहे आणि हा सामना मात्र जिंकलाय मोरेवाडी या संघाने. चला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर आदित्य ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅम फ्रॉम मोरेवाडी. चला लगेच या आदित्य आपला पुरस्कार घेऊन जायचा आणि लगेचच भरत सर आपण टॉस करायचा आहे. सन्माननीय दत्तादा साहेब डाकवे आर्या एंटरप्राइजेसचे सर्वा त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. आदित्य यायचं लगेच आणि दादा रॉकी सर लगेच यायचं आपण टॉस